मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील नव्याने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन ही खचली. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडल्याचं दिसून आलंय. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्पष्ट झालंय. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यामागचं कारण म्हणजे नव्यानं उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची खचलेली जमीन आणि डाव्या बाजूला पडलेलं मोठं भगदाड. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीने भराव टाकून खचलेला भाग सिमेंटनं बुजवलाय. मात्र यामुळे याही कामाच्या दर्जासंदर्भात आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाणी रवींद्र चव्हाणांचंच नाव येत आहे. जिथे जिथे अशा प्रकारचे अपघात घातपात आणि प्रसंग घडले आहेत तिथे यांचीच नावं येत आहेत. कोण आहेत त्या भागाचे आमदार आणि मंत्री? जिथे पुतळा आहे त्यांनी त्या अरबी समुद्रात उडी मारली पाहिजे प्रायश्चित म्हणून. त्यांनी उडी मारली पाहिजे अरबी समुद्रात प्रायश्चित म्हणून. जे कोणी असतील ते, ज्या कोणी त्याचं उद्घाटन केलं, ज्या कोणी उत्सव साजरा केला, ती जमीनच खचली आहे. कारण ती जमीन भ्रष्टाचाराची. पुतळ्याला जे बेस केलेला आहे किंवा ज्याला आपण त्याचा पाया म्हणतो, हा पाया अतिशय मजबूत आहे. त्याच्यामुळे पुतळ्याला काही होणार नाही याची मला स्वतःला खात्री आहे. आजूबाजूला भर टाकलेली असेल ती भर सुद्धा खचणार नाही अशी काळजी घ्यायला पाहिजे होती. परंतु तसं झालेलं असेल तर त्या संदर्भातला आवश्यक खुलासा करत असतानाच आवश्यक ती कारवाईसुद्धा, म्हणजे ह्याच्यावर पुढे काही नुकसान होऊ नये म्हणून आवश्यक कार्यवाही ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होईल याची मला खात्री आहे. गेल्या महिन्यातच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत 11 मे रोजी लोकार्पण करण्यात आलं. पण पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पुतळ्याच्या शेजारी काही भाग खचल्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होतोय. या महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी सरकारने छत्रपतींच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार जो सुरू केलेला आहे त्याचा फटका आमच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणजे आमच्या दैवताला सहन करावा लागतो. मी या महाराष्ट्रातल्या सध्याच्या सरकारचा धिक्कार करतो आणि शिवरायांचा हा अवमान सातत्याने तुम्ही जो करताय ते महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही हे निश्चित सांगतोय. चौथरा खचला यापेक्षा तिथे जो पडलेला, ज्याला आपण तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर करून आपण काम केलेलं आहे. काम मजबूत असेल. आता पडलेला जो खड्डा आहे तोही भरून त्याचाही योग्य निपटारा केला जाईल असं मला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्यानं आणि भगदाड पडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवरायांचा पुतळा आणि चबुतरा पूर्णपणे मजबूत असल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलंय. मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचा चबुतरा पूर्णपणे मजबूत, सुरक्षित आणि सुस्थितीत आहे. सदर चबुतऱ्याला कोणतंही संरचनात्मक नुकसान झालेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांची नियमित देखभाल आणि सुरक्षा परीक्षण नियमानुसार सातत्यानं करण्यात येतं. मालवण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चबुतऱ्याच्या बाजूने भरलेला मातीचा भराव किंचित प्रमाणात खचला आहे. याचा चबुतऱ्याच्या मुख्य रचनेवर आणि पुतळ्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. खचलेला भाग तत्काळ दुरुस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या असून हे काम अत्यंत तत्परतेने या विभागाकडून करण्यात येत आहे. काल 2 दिवस खूप पाऊस पडल्यामुळे माती थोडीशी जास्ती खचली आणि तसा किल्ल्याला काही धोका नाही आहे. साईडचा जो पोर्शन जो आहे, जो भराव बाजूचा केला आहे तोच थोडासा खचला होता, तो दुरुस्त केला आहे. पण एकंदर किल्ल्याला म्हणजे आपल्या पुतळ्याला काय धोका नाही आहे हे नक्की आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो पुतळा पुढील 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना IIT पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेलं आहे आणि त्यांच्या सुपरविजन खाली केलेलं आहे. 2023 मध्ये मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौसेना दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं आणि त्यानंतर हा पुतळा अवघ्या 6 महिन्यातच कोसळला.
त्यानंतर याच ठिकाणी नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ नवा पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. हा पुतळा अवघ्या 7 ते 8 महिन्यातच उभा केला. अलीकडेच या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पणही करण्यात आलं. मात्र लोकार्पण करून अवघा महिना उलटत नाही तोच पहिल्याच पावसात या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्यानं संताप व्यक्त होतोय. उमेश बुचडे, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग.